शहाजी राजे गेले आणि गड मोकळा भासू लागला. 15 दिवस वडील आले, पण त्यांच्या आगमनाने बोलाने राजांना केवढा तरी हुरूप प्राप्त झाला. बोलून दाखविले नाही तरी कुठेतरी आपल्याला पितृछायेचे सुख नाही ही जाणीव राजांना बेचैन करीत असे. ते शल्य आता दूर झाले होते. शास्त्रखान पुण्याला तळ देऊन बसला होता. दख्खनला येऊन त्याला जवळजवळ वर्ष होत आले होते. शहाजीराजांचा पुणे भागाचा मुलूक त्याने व्यापला होता, पण सगळे गड राजांच्या ताब्यात होते. चाकण सोडला तर एकही गड तो जिंकू शकला नव्हता. नाही म्हणायला परिंडा किल्ला त्याने वाटाघाटीने मिळवला होता. एवढी मोठी फौज घेऊन शास्त्रखान आला होता, पण त्या मानाने यश काहीच नव्हते. पावसाळा पुरा संपला होता. खानाने हालचाल करायची ठरवली. त्याची दृष्टी कल्याण भिवंडीकडे वळली. राजांनी काबीज केलेली बंदरे घेण्याचा त्याने बेत केला. कल्याणला शिवाजी गलबते बांधतो हे त्याला आधीच कळले होते. शिवाजीचा मुलूक त्याच्या ताब्यात आला होता. आता कोकणचा मुलूक घेऊन शिवाजीचा आश्रय साप तोडण्याची खानाची इच्छा होती. परिंडा घेण्यात यशस्वी झालेला आपला विश्वासू सरदार कहारतलब खानाने बोलवून घेतला आणि त्याला ही महत्त्वाची मोहीम दिली. अनेक सरदार मदतीला दिले. त्यात चव्हाण, गाडे, कोकाटे, जाधव हे मराठे सरदारही होते. शूर रायबागण महिला ही आपल्या सैन्यानिशी मदतीला होती. कहारतलबखानने आपल्या फौजेची जुळणी करायला सुरुवात केली. दसरा आला. राजे गडावर सीमोल्लंघन करून वाड्याच्या दाराशी आले. दाराशी 7ही राण्या ओवाळायला आल्या. ओवाळणे पार पडले. राजे आत आले. जिजाबाईंच्या पाया पडले. जिजाबाईंना राजे म्हणाले, माँसाहेब, हे सीमोल्लंघन खरं नाही. हा शिळा दसरा. दिवाळी अशीच जाणार असं दिसतं. जे मिळवलं ते राखणं हा सुद्धा पराक्रम असतो राजे. त्यात चिंतेत आम्ही आहोत. दसरा जसा गेला तसाच दिवाळीचा सणही पार पडला. दिवाळीनंतर राजे रायगडाला जाऊन आले. गडाचे काम पाहून त्यांना समाधान वाटले. राजे रायगडाहून आल्यानंतर एक दिवस संध्याकाळी जिजाबाईंच्यासह गडावर फेरफटक्याला गेले. बरोबर राणी परिवारही होता. गडावरून फिरत राजे वाड्यात आले. खास बातमी घेऊन नजरबाज आला होता. राजे एकांतात त्याच्याबरोबर बोलत बसले होते. ते बाहेर आले तेव्हा त्यांचाच चेहरा चिंताक्रांत दिसत होता. राजांनी तातडीने आपले सरदार गोळा केले. जिजाबाईंनी राजांना विचारले. राजे म्हणाले, माँसाहेब, विश्रांतीचे दिवस संपले. शास्ताखानाचा प्रबळ सरदार कहारतलबखान फौजा गोळा करून आमच्यावर चालून येत आहे. राजगडावर? छे, चाकणच्या किल्ल्यापासून आमचे गड काय असतात हे त्याला कळले आहे. तोही राजकारणातला मुरंबी आहे. बसल्या बैठकीचं राजकारण शास्ताखान फार चांगलं करतो. त्याची नजर आता कोकणातल्या आमच्या मुलुखाकडे वळलं आहे. जिजाबाईंनी निश्वास सोडला. राजे हसून म्हणाले, माँसाहेब, इतकी सोपी मोहीम नाही ही. खानाच्या फौजेनं जर तळ कोकण गाठला आणि आमचे चौल कल्याण, भिवंडी, पनवेल, नागोठणे काबीज केले तर आम्ही पुरे गारद होऊ. वरती देश आणि खाली कोकण आम्ही गमावलं तर नुसतं गडावर राहून किती दिवस चालणार? मग काय बेत आखलात? ही खानाची मोहीम तर थांबवायलाच हवी. खानाचा निश्चित मार्ग कळला की पुढं काहीतरी मार्ग निघेल. राजांनी ही समस्या जेव्हा मंत्रिमंडळाच्या व सेनापतींच्या पुढे टाकली तेव्हा कल्याण भिवंडी लढवावी, खानाला तळकोकणात गाठावा असे बहुतांशांचे मत पडले. राजे नुसते हसले. ते म्हणाले, पाहू भवानी काय बुद्धी देते ती. राजांनी फौज एकत्र करण्याच्या आज्ञा दिल्या. दररोज पथके घेऊन दाखल होऊ लागली. सरदार मुजऱ्याला येऊ लागले. राजगडाच्या परिसरात राजांची फौज जमा झाली आणि एके दिवशी गडावर बहिर्जी आला. राजे गडबडीने त्याला महाली घेऊन गेले. बहिर्जी सांगू लागला, कहारतलबखान उद्या कूच करणार आहे. खानाच्या सैन्यात अनेक मराठे सरदार, खुद्द रायबागण सामील आहे. निवडक फौज नेण्याची आज्ञा शास्त्रखानाने दिल्यामुळे भक्कम फौज बांधूनच कहारतलबखान बाहेर पडतो आहे. राजे उठले. एरझाऱ्या घालू लागले. त्यांनी विचारले, खान कोणत्या वाटेने जाणार समजलं? जी, खान लोहगड मार्गाने उंबरखिंडीतून कोकणात उतरणार आहे. उंबरखिंड? जी. बहिर्जी, राजे आनंद उद्गारले. श्रींनी खानाला कर्मोचित बुद्धी दिली. त्या रात्री राजे समाधानाने झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी राजे जिजाबाईंना म्हणाले, मासाहेब, आम्ही उद्या सिमोल्लंघनाला बाहेर पडणार. जरा उशीर होत आहे, पण इलाज नाही. जिजाबाई म्हणाल्या, पण राजे, जपून. राजे म्हणाले, मासाहेब, आजवरच्या मोहिमात ही मोहीम सोपी. या मोहिमेचं यश या क्षणाला आमच्या हाती आहे. हे यश आम्ही पदरात पाडून घेतलं की खानाला थप्पड बसेल. आमचा मुलूक लुटणं, जाळणं यात समाधान मानणारा खान जरा शुद्धीवर येईल. पुढची मोहीम आखताना 10 वेळा विचार करील. कूच करण्याचा नगारा चढला. टापांच्या खडखडाटाने गडाचा कोपरा कोपरा भरून गेला. राजे गडाखाली आले. नेताजी आपल्या तुकडीसह उभा होता. राजांनी विचारले, नेताजी, तोफा रवाना झाल्या? जी, 40 लहान तोफात पाठवल्यात. पुष्कळ झाला, चला. राजांचे सैन्य वेगाने दौड करीत राजे उंबरखिंडीत आले. गगनाला पोहोचलेल्या उंच पर्वतराईतून उंबरखिंडीतून वाट होती. एका बाजूला उंच कडा, दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी खोल तुटलेले कडे. दाट रानाने दोन्ही बाजू पुऱ्या माखलेल्या आणि त्यातून उंबरखिंडीची अरुंद निमुळती वाट. उंबरखिंडीतील ते निसर्ग वैभव पाहून राजे तृप्त झाले. राजांच्या सैन्याने उंबरखिंडीच्या मोक्याच्या जागा गाठल्या होत्या. उंच वृक्षाच्या गर्द पालवीत टेहेळेकरी बसले होते. जंगलातून जिथून वाट दिसेल अशा ठिकाणी तोफांचे मोर्चे रचले होते. रणवेश केलेल्या राजांनी नेताजींच्या सह साऱ्या मुलखाची पाहणी केली. राजे आता कहारतलब सैन्याची आतुरतेने वाट पाहत होते. राजांना खान घाटावर आल्याची वर्दी आली. रात्रीचे वास्तव्य खानाने घाटमाथ्यावरच केले. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाबरोबर खानाची फौज हल्ली खान घाट उतरू लागला. रस्ता पाहण्यासाठी पुढे पाठवलेले अश्वपथक टापांचा आवाज घुमवीत उंबरखिंडीत उतरले. सगळे रान शांत होते. वाट मोकळी होती. अश्वपथक खालीपर्यंत जाऊन वाट सुरक्षित असल्याचे पाहून माघारी आले. खानाचे घोडदळ, तोफांचे गाडे, सामानाच्या गाड्या, पायदळ यांची रांग जपून पावले टाकीत होती. वाट निमुळती होती. घाटाची वळणे धोक्याची होती. सावकाश धीमे धीमे खानाचा सरंजाम खिंडीची वाट चालत होता. खान काळ्या घोड्यावर बसला होता. खानाबरोबर एका बाजूला अमरसिंह आणि दुसऱ्या बाजूला रायबागण उमद्या घोड्यावर बसून जात होते. पाठीमागे कहारतलबचे रक्षक पथक तळपत्या शस्त्रांनिशी येत होते. खानाच्या फौजेचा शेवटचा उंट खिंडीत उतरला. सगळे वातावरण कसे शांत होते. वाऱ्याचा कुठे मागमूसही नव्हता. सूर्य डोक्याकडे चढत होता. त्याच किरणात सारी खिंड उजळून निघाली. कहारतलब रायबागणला म्हणाला, केवढा देखणा आणि सुंदर मुलूक आहे. रायबागण म्हणाली, देखणा खरा, पण खानसाहेब, ही खामोशी, हा सन्नाटा कसा तरीच वाटतो. त्याच वेळी कुठेतरी नगारा दुडदुडला. साऱ्या खिंडीवरच्या रानावर त्याचे तरंग उठले. तोच दुसऱ्या बाजूने तसाच नगारा वाजला. साऱ्या रानात नगाऱ्यांचे आवाज उठू लागले. कहारतलब रायबागण अमरसिंह भयभीत होऊन आवाज ऐकत होते. जिकडे पहावे तिकडे आवाज ऐकू येत होते. कहारतलब स्वगत बोलल्यासारखा चारी बाजूंना पाहत म्हणाला, हा आवाज कसला? कोण नौबत वाजवतो? रायबागण म्हणाली, खान साहेब, खामोशीचं रहस्य सुटत आहे. शिवाजीनं आपल्याला घेरलं. रायबागणने आपली तलवार उपसली. अमरसिंहाकडे पाहून ती म्हणाली, तुम्ही खानाच्या जवळ राहा, मी पुढे जाऊन पाहून येते. रायबागणने घोड्याला टाच दिली. तोच ताफेचा आवाज साऱ्या दऱ्याखोऱ्यात घुमला. फौजेच्या अग्रभागी एकच गोंधळ उडाला. तोफांच्या माऱ्यात सैन्य अचूक टिपले जात होते. तोफांच्या जाडीलाच आता कर्णे घुमू लागले. तुताऱ्या शहारे उठू लागल्या. कोणी दिसत नव्हते. आवाज एवढे येत होते. खानाच्या फौजेची दाणादाण उडाली. जीव वाचवायला राणाचा आश्रय घेणारा सैनिक अचूक बाणाने टिपला जात होता. उंबरखिंडीच्या वाटेवर खानाच्या देखत मुडदे पडत होते. खान 2 तोफांच्या गाड्यांमध्ये भोवताली अश्वपथ घेऊन संहार पाहत होता. पुढे गेलेली रायबागण खानाजवळ आली. ती म्हणाली, खान साहेब, खिंडीच्या दोन्ही वाटा बंद झाल्या आहेत. संतापाने खान ओरडला, शत्रूची कत्तल करा. कुठे आहे शत्रू? रायबागणने विचारले. कत्तल होते आहे आपल्या माणसांची. शत्रू एक दिसत नाही. जंगलात पाठलाग करा.
गेलेला एक माणूस परत येत नाही. सारी उंबरखिंड एकाच वेळी किंकाळीनी बिथरलेल्या घोड्यांच्या टापांनी भरून गेली. सामानाच्या गाड्या तोफांनी उडविल्या जात होत्या. साऱ्या वाटेवर सामान फेकले जात होते. खानाच्या खजिन्याचा एक पेटारा असाच फुटून रस्त्यावर विखुरला होता. मोहरांचा सडा पडला होता, पण त्याच्याकडे पाहण्याचा कुणाला धीर होत नव्हता. प्रत्येक सैनिक केव्हा कोणत्या क्षणी कुठून बाण येणार आहे व आपण घेणार आहे, आपले प्राण घेणार आहे एवढीच प्रतीक्षा करीत होतो. काही वेळापूर्वी निश्चल शांत निर्मनुष्य असलेली खिंड माणसांच्या मुडद्यांनी, घोडे बैल यांच्या केलवरांनी आणि रक्ताच्या शिडकाव्यांनी भरून गेली. भीती, संताप, उद्वेग यांनी खान थरथरत होता. रायबागड म्हणाली, खान, या शिवाजीच्या अवघड मुलुकात शिरण्याचं धाडस केलंस, त्याचा हा परिणाम आहे. रायबागन यातून वाट काढ. मगरीच्या जबड्यात शिरल्यावर परतीची वाट कुठली? सोन्यासारखी शाही फौज सिंहाच्या जबड्यात सरळ आणून सोडलीस. आजवर मिळवलेलं सारं यश फुकट गमावलंस. रायबागड हिम्मतेस कामलो. हिम्मत? खान साहेब, निदान तुम्ही तरी मला हिम्मत शिकवू नका. आलमगीर पादशहांनी औरंगाबादेत जगजीवनपुरा बांधला, तो माझ्या मुलाच्या नावानं. औरंगजेबानं या उदाराम पत्नीला रायबागण किताब दिली, ती हिम्मत पाहूनच. खान साहेब, फलनिष्पत्ती होत असेल तरच पुरुषाच्या उद्योगाला अर्थ प्राप्त होतो, नाही तर असलं वेळ साहस उपहासाचा विषय बनतं. रायबागण, तुझा सल्ला काय? सल्ला? अपयश तर निश्चित आहे. शिवाजीनं मनात आणलं तर आता फौजेतला एकही माणूस सुखरूप राहणार नाही. तुझे पटाईत तिरंदाज चित्रासारखे स्थिर आहेत. त्यांना काही दिसत नाही. अदृश्य शत्रूच्या मर्जीवर तुझं सैन्य जीव धरून आहे. कहारतलब खान तर ऐकत होता. क्षणाक्षणाला किंकाळ्या वाढत होत्या. खानाच्या पायातले त्राण नाहीसे झाले. तो ओरडला, कुछ भी करो, पहिले हमें बचावे. शिवाजी नाही, शैतान है. रायबागण हसली. ती म्हणाली, खान साहेब, ताबडतोब तुमचा वकील सुलहसाठी पाठवा. शिवाजी मान्य करेल? खानाने विचारले. जो शत्रू पुरा सापडला आहे त्याच्यावर दया दाखवणे हा मुसलमानी रिवाज नव्हता. उलट द्वेष निर्वाणार्थ फौजेच्या करमणुकीसाठी कत्तलींना इजाजत दिली जात असे. खानाच्या फौजेची तीच अवस्था होती. रायबागण म्हणाली, शिवाजी थोर राजा आहे, दिलदार आहे. शरणागत शत्रूवर तो केव्हाही चाल करीत नाही असा त्याचा लौकिक आहे. मग वकील पाठव, तह करायला मी तयार आहे. रायबागणने तत्वर वकील निवडला. पांढरे कपडे घातलेले निशस्त्र लोक सोबतीस घेऊन खानाचा वकील निघाला. रानात प्रवेश करताना तह तह असे ओरडत ते रान तुडवीत होते. थोडे अंतर जाता शिवाजीच्या लोकांनी त्यांना गराडा घातला. त्या गराड्यातून खानाचे लोक शिवाजींकडे निघाले. खिंडीच्या वाटेवर लढाई चालूच होती. 2 प्रहर टळत आली होती. डोंगराच्या एका माथ्यावर किंचित विरळ असणाऱ्या जागेवर खानाचा वकील पोहोचला. राजे घोड्यावर स्वार झाले होते. आपल्या रक्षक दळात संपूर्ण रणवेश करून अश्वारूढ झालेले शिवाजीराजे नजरेत भरत होते. खानाचे वकील आल्याची वर्दी राजांकडे केली. राजांनी वकिला सामोर येऊ दिला. जमिनीपर्यंत लवून वकिलाने 3 वेळा कुरणीसाद केला. आपले हात हिरव्या रुमालाने बांधून तो म्हणाला, खाणे आझम, कहारतलब खानाच्या व रायबागण साहेबांच्या आज्ञेवरून वकील म्हणून मी राजांच्या पायाशी आलो आहे. पराक्रमी कहारतलब खान आणि रायबागण यांचा निरोप आम्हाला सांगा. खान साहेबांना आपल्या चुकीचा पश्चाताप होत आहे. आपलं स्नेहाचं नातं असता शास्तखानाच्या आज्ञेवरून अकारण आपल्या मुलखात त्यांना यावं लागलं याचा तीव्र दुःख त्यांना वाटतं. आमचा स्नेह? महाराज, कहारतलब खान फर्जंद शहाजीराजांचे जुने दोस्त. ते नातं धाणी घ्यावं आणि खानांना जीवदंड द्यावं एवढी प्रार्थना आहे. राजे हसले. ते म्हणाले, किती लवकर नाती आठवतात तुम्हाला. तुम्ही जाऊन खान साहेबांना आणि रायबागणना आमचा नमस्कार सांगा. त्यांना सांगा, शरणागत शत्रूला आम्ही धक्का लावित नाही. खान साहेबांच्या मुळे अकारण आम्हाला आणि आमच्या फौजेला त्रास पडला. खान साहेबांनी त्यासाठी भरपूर खंडणी द्यावी. आम्ही त्यांना फौजेसह माघारी जायला वाट देऊ. जोवर हे मान्य होणार नाही तोवर लढाई जारी राहील. आम्ही इथंच थांबतो आहोत. उत्तराची वाट पाहत आहोत.
वकिलाने परत लावून मुजरा केला. मुजरा करीत मागे हटत तो काही कदम गेला आणि फिरला. खानाने शिवाजींच्या अटी ताबडतोब मान्य केला. मोहीम खर्चासाठी घेतलेल्या खजिन्याच्या पेट्या उतरून ते ओझे माणसांच्यावर लादले गेले. वकील परत राजांच्याकडे चालू लागला. खानाच्या वकिलांबरोबर एक तरुण चालला होता. तरुण देखणा होता. मस्तकावर डौलदार पिवळे पागोटे होते. त्यावर रत्नजडीत चांद बसवला होता. अंगात भरजरी अंगरखा होता. पायात चोळणा आणि जरी चढा होते. कमरेला रत्नजडीत मोठीची तलवार लावली होती. वकिलांबरोबर तो तरुण चालला होता. माथ्यावर येताच त्या तरुणाला शिवाजी राजांचे दर्शन घडले. भोवती हत्यारबंद रक्षकांच्या मध्ये शिवाजीराजे पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार झाले होते. मस्तकी सूर्यकिरणात झळकणारे शिरस्त्राण होते. भरदार अंगलटीवर जाळीदार चिखल शोभत होते. पाठीचे बाणाचे 2 भाते पंखाप्रमाणे दिसत होते. उजव्या खांद्यावर धनुष्य अडकवले होते. आपल्या अत्यंत तेजस्वी हिऱ्याप्रमाणे चमकणाऱ्या चपळ नजरेने ते असमंत हेरीत होते. कपाळीच्या शिवगंधाने यांच्या रूपाच्या रौद्रतेत शांतपणाची छटा मिसळली होती. खानाच्या वकिलांनी मुजरा केला. मागच्या सेवकांना इशारत केली. सेवकांनी संदुकाखाली ठेवला. वकिलाने संदुका उघडल्या. एक रोकड नाण्यांनी भरली होती. दुसरी सुवर्ण नाणी होती आणि तिसऱ्या लहान संदुकीत जड जवाहीर दिसत होते. राजांनी हात वर केला आणि नेताजींकडे पाहिले. नेताजीने इशारत करताच एका स्वाराने कर्णा वाजविला. अनेक कर्ण्यांनी त्याला साथ दिली. खिंडीतला कोलाहल थांबता थांबता पूर्णपणे थांबला. साऱ्या खिंडीत पूर्ववत शांतता पसरली. राजे म्हणाले, आमच्या मुलुखात सत्वर माघारी जायला खानसाहेबांना सांगा. पुन्हा अशी आगळी करण्याचं धाडस करू नका म्हणून बजावा. आमच्या राज्यात नागमण्यासारखा हा भाग शोभतो. तो मणी हिरावून घेण्याचं सामर्थ्य कोणाच्याही अंगात नाही. आमच्या कठीण प्रदेशात नुसता कल्पनेचा सुद्धा घोडा नाचवणं कठीण. मग प्रदेश काबीज करण्याची बात कशाला? तो हट्टाहास करण्याचं धाडस कुणी करू नये ते हे तुम्हाला समजलं असेल. वकिलामागे उभा असलेला तरुण एकटक नजरेने राजांच्याकडे पाहत होता. तलवारीवर हात ठेवून तो पुढे सरसावला. नेताजीने तलवारीवर हात ठेवला. राजांनी नेताजीला खुणावले. राजे जवळ येणाऱ्या तरुणाकडे पाहत होते. तो तरुण जवळ आला. त्याने मुजरा केला. राजे तरुणाकडे शांत नजरेने पाहत होते. तरुणाने आपल्या शेल्यात खोवलेली कमरेची तलवार म्याणासह काढून राजांच्या समोर धरली. राजे म्हणाले, हे काय? आपला दिलदार स्वभाव पाहून धन्यता वाटली. नाचीची भेट म्हणून या फिरंगीचा स्वीकार व्हावा. राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. तलवार धरलेले हात ते पाहत होते. त्या तरुणाच्या नजरेला नजर देत राजे म्हणाले, तुझ्यासारख्या थोर सेनापतीची तलवार घेणं आम्ही उचित समजणार नाही. या क्षणी सत्कार करायला आमच्याजवळ वस्त्र नाही तर तोही आम्ही केला असता. तुमच्या धाडसाचं कौतुक करतो. औरंगजेबानं रायबागन किताब सार्थपणे तुम्हाला दिला आहे. रायबागनचे हात थरथरले. ती म्हणाली, महाराज, आपण कसं ओळखलं? ते कठीण नव्हतं, राजे म्हणाले. गोंदलेलं कपाळ आणि आपले हात पाहून आपण कोण हे सांगणं कठीण नव्हतं. किंबहुना तुम्ही जेव्हा आलात तेव्हाच आम्ही ओळखलं होतं. हे धाडस तुमच्या खेरीज दुसरं कोण करणार? रायबागनला शब्द सुचत नव्हते. राजे म्हणाले, तुम्ही जा, खानाला दिलासा द्या. तुमच्यासारख्या वीर स्त्रीचं दर्शन घडलं आणि पवित्र झालो. तुमचा पराक्रम, तुमच्या धैर्याच्या गोष्टी ऐकल्या की आम्हाला भवानी आठवते. जेव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही आपला यथोचित सत्कार करू. आज ते जमत नसल्यानं आम्ही शर्मिंदे आहोत. वकिलासह रायबागन गेली. ते जे रूप, जो स्वभाव पाहिला त्याने चकित झाली होती, भारली गेली होती. खानाने आपली उरली सुरली फौज गोळा केली आणि तो माघारी वळला. दुसऱ्या दिवशी खिंड मोकळी झाली. राजे खिंडीतून जात असता खानाचे पडलेले सैनिक जनावरे दिसत होती. कामी आलेल्या आपल्या सैनिकांबरोबरचे राजांनी खानाच्याही सैनिकांना मोठमाती द्यायला आज्ञा केली. राजे पुढचा विचार करीत होते. उंबरखिंडीची हकीकत कळल्यावर शास्ता खान अधिक संतापेल हे राजांना माहीत होते. शास्ता खानाने संतापून परत कोकणची मोहीम काढली तर ऐनवेळी धावादा होऊ नये म्हणून त्यांनी नेताजी पालकरांना आपल्या फौजेसह बोरघाटात जागरूकीने राहायला सांगितले आणि राजे राजगडाकडे वळले. कहारत लब खानचा पराभव करून राजे
कोटाक राजगडावर आले. गडावर येताच त्यांनी आपली उरलेली फौज गोळा करायला सुरुवात केली. प्रत्येक दिवस त्यांना मोलाचा वाटत होता. नजरबाजांना आज्ञा देऊन पुढे पाठवले होते. राजांनी आपल्या सैन्याचे 2 भाग केले. एक भाग राजांच्याकडे होता. राजांची ही गडबड पाहून जिजाबाईंनी विचारले, राजे, एक मोहीम पुरी केली तर आता थोडी विश्रांती करी. साहेब, विश्रांतीला आता अवसर नाही. जास्त खानांची सुस्त आमच्या उंबरखिंडीच्या युद्धानं साप उडाली असेल. नेताजी कोकणात आहेतच. रायगड महाडपर्यंत ते खानाची हालचाल होऊ देणार नाहीत. आता शास्त्र खानाला उसंत सवड देता उपयोगी नाही. आमचा दरारा खानाला समजायला हवा. मग खानावर चालून जाणार? छे, खानावर आत्ता चालून जायचं काय कारण? वेळ आली तर तेही करू. पालवनचा राजा जसवंत सिंह आमची आगळी काढतो आहे. पन्हाळ्यावर आम्ही अडकलो असता ज्या सुरव्यांनी आमच्या विरुद्ध शस्त्र धरलं त्यांना जाब विचारायचा आहे. ज्या टोपीकरांनी आमच्या विरुद्ध तोफा डागल्या त्यांची असली घातकी सवय नष्ट करायची आहे. टोपीकरांचा बंदोबस्त आम्ही केला की खानाला आमच्या ताकदीची खरी जाणीव होईल. शंभू बाळ धावत आले. राजांनी विचारले, काय छोटे राजे, एवढे धावत आलात? आम्ही तुमच्याबरोबर येऊ मोहिमेला? हो, मासाहेबांनी आम्हालाही दिली. ही बघा. शंभू बाळांनी छोटी तलवार दाखवली. राजांच्या जिजाबाईंच्या चेहऱ्यावर हसू होते. राजांनी शंभू बाळाला कौतुकाने उचलले. ते म्हणाले, अजून तलवार म्हणता येत नाही आणि निघाले मोहिमेला. राजे, खेळायचे दिवस फार थोडे आहेत, खेळून घ्या. पुढे आम्ही करतो तोच उद्योग तुम्हाला करावा लागणार आहे. शंभू राजांचा हट्ट घालवीपर्यंत राजांची तारांबळ उडाली. ते काही केला एकेनात. शंभूराजे रडू लागले तसे राजे अस्वस्थ झाले. जिजाबाई गोंधळलेल्या राजांकडे पाहत होत्या. हसत त्या म्हणाल्या, राजे, एवढ्या मोहिमा काढता, बेताकता, पण साधी मुलाची समजूत काढता येत नाही. राजांनी गडबडीने शंभूराजांना जिजाबाईंकडे दिले. संभाजी लाथा झाडीत होता, किंचाळत होते. जिजाबाई मोठ्याने म्हणाल्या, बाळराजे, तुम्ही मोहिमेवर जा. संभाजी एकदम रडायचे थांबले. डोळे पुसीत नाक ओढीत ते रागाने राजांच्याकडे पाहून गाल फुगून म्हणाले, आबासाहेब वाईट आहेत. जिजाबाई म्हणाल्या, असे बोलू नये बाळराजे. राजे म्हणाले, मासाहेब, रागीट स्वभाव दिसतो बाळराजांचा. आम्ही वाईट तर नेणारच नाही तुम्हाला. संभाजी परत रडण्याच्या बेतात आले. त्याला कवटाळी जिजाबाई म्हणाल्या, गप ना बाबा. बाळराजे, तुम्ही जाणार ना? संभाजीने होकारार्थी मान हलवली. संभाजीला समोरे उभे करीत जिजाबाईंनी विचारले, पण तुम्ही ढाल कुठे आहे? तुमची ढाल कुठे आहे? ढाल? संभाजी विचारात पडला. हो, ढाल नाही तर तुम्ही लढणार कसे? संभाजीला उत्तर सुचेना. त्याला जवळ घेत जिजाबाई म्हणाल्या, बाळराजे, तुमची ढाल करायला टाकली ना, ती आली की मग तुम्ही मोहिमेवर जा. मग न्याल? संभाजीने राजांना विचारले. राजाने संभाजीचा मुका घेतला. ते म्हणाले, हो, जरूर नेऊ. संभाजी आनंदाने पळत गेले. जिजाबाई म्हणाल्या, संतापतो नाही असं नाही, पण समजावून सांगितलं तर सारं ऐकतो. असं भोळं प्रेमळ पोर मिळायचं नाही. अगदी आईच्याच वळणावर गेले. सईबाईंची आठवण येताच राजांचं अंग जागच्या जागी ताटलं. चुपचाप ते महालाबाहेर गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी राजे मोहिमेसाठी गडाखाली उतरले. वाटेत फौज येऊन मिळत होती. मुक्कामाबरोबर राजांचे बळ वाढत होते. राजांच्या बरोबर तानाजी मालुसरे, पिलाजी निळकंठराव हे सरदार होते. राजांनी आपली फौज दक्षिण कोकणाकडे वळवली. उंबरखिंडीतील विजय सर्वत्र पसरला होता. राजे ऐकताच कोकणातील पेटा, धनाढ्य शहरे सहज ताब्यात येत होती. जिंकलेल्या मुलुकावर नवे अधिकारी नेमून राजे पुढे जात होते. राजांना विरोध झाला तो निजामपूर लुटून राजे सरळ दापोलीच्या उत्तरेस असलेल्या पालवणवर चालून गेले. शिवाजी चालून येतो हे कळताच पालवणचा राजा जसवंतराव भयभीत झाला. पन्हाळ्याच्या वेढ्यात तो सिद्दी जोहरच्या मदतीला धावला होता. पालवणच्या जसवंतरावाने सरळ पळ काढला आणि तो शृंगारपूरकर सुरव्यांच्या आश्रयाला गेला. राजांनी पालवण काबीज करून दळव्यांचे दाभोळ हे बंदर ताब्यात घेतले. राजांनी चिपळूणला तळ दिला. चिपळूण परशुराम देवस्थानाबद्दल प्रसिद्ध.
डोंगराच्या माथ्यावर असलेल्या परशुराम मंदिरात राजे गेले. त्यांनी यथासांग पूजा केली, ब्राह्मणांना भरपूर दान वाटले आणि परशुरामाचा प्रसाद घेऊन राजे देवरुखला आले. शृंगारपूरचे सुर्वे, कुडाळचे सावंत आणि पालवनचे दळवी ही तिन्ही जहागीर व जात राज्ये आपल्याच माणसांची होती. राजांना त्यांच्याशी मैत्री करण्याची इच्छा नव्हती. उलट ते मिळाले तर हवेच होते. पन्हाळगडाच्या वेढ्यात सुर्वे आपल्या विरुद्ध लढले हा त्यांचा अपराध विसरून राजांनी सुर्व्यांच्याकडे आपला वकील पाठवला आणि निरोप धाडला. आम्ही स्वारीवर जात आहोत. या मुलखाच्या रक्षणासाठी संगमेश्वराला थोडी फौज ठेवली आहे. आम्ही मोहीम आटोपून परत येईपर्यंत तुम्ही फौजेकडे लक्ष ठेवावे. काही संकट आले तर मदत करावी. शिवाजी राजांच्या आगमनाने भ्यालेला सुर्वे तो निरोप ऐकून निर्धास्त झाला. त्याने आनंदाने राजांची कामगिरी स्वीकारली. त्याने निरोप पाठवला, मी आपला गुलाम आहे. सेवा चाकरीची संधी मिळते हे माझं भाग्य समजतो. क्षमा करून मला सांभाळून घ्यावे. सुर्व्यांचा निरोप ऐकून राजांना समाधान झाले. मोहिमेवरून परत येते वेळी सुर्वे यांची समजूत काढून त्यांना मानाने वळवून घ्यायचे राजांनी ठरवले. संगमेश्वराच्या फौजेवर तानाजीला नेमले होते. पाठोपाठ पिलाजी, निळकंठही हुकुमाप्रमाणे तानाजीला येऊन मिळाले. त्या दोघांना थोड्या फौजेसह संगमेश्वराला ठेवून राजे राजापूरच्या रोखाने निघाले. शिवाजी राजे आपले 1000 घोडदळ व 3000 पायदळ घेऊन राजापुरावर थडकले. राजापुराबाहेर राजांनी तळ दिला. राजापूरची चारी बाजूनी नाकेबंदी करून रिवाजाप्रमाणे राजांनी आपला वकील राजापुरात पाठविला. जाताना राजांच्या वकिलाने विचारले, टोपीकरांना बोलवायचे? छे छे, त्यांना बोलवू नका. ते बिचारे व्यापार उदीम करून पोट भरतात. आम्ही नंतर त्यांच्या भेटीला जाऊ. राजांच्या निमंत्रणानुसार राजापूरचे सधन व्यापारी सावकार राजांना भेटायला आले. राजांनी खंडणीची मागणी केली, पण काहींनी टाळाटाळ चालवली. राजांनी सर्वांना जाऊ दिले. जे शब्दाला जागणारे होते अशा व्यापाऱ्यांनी राजांना खंडणी भरली. ते गेले आणि राजांना वर्दी आली, टोपीकर येत आहेत. आमच्या भेटीला आम्ही न बोलवता? राजे निश्चल नजरेने शामियानाच्या दरवाजाकडे पाहत होते. 4-5 साहेब ऐटीत आले. त्यांनी राजांना अदबीने आपल्या पसरट टोप्या काढून अभिवादन केले. राजे पाहत होते. रेव्हिंग्टन बरोबर आलेले रॅन्ड्रॉप टेलर, रिचर्ड टेलर, गिफर्ड फेरांड, रिचर्ड नेपियर, सॅम्युअल बर्नार्ड हे इंग्रज राजांना निरीखीत उभे होते. त्या इंग्रजांच्या चेहऱ्यावर स्मित होते. केसांची जुलपे मस्तकावर खेळत होती. उंच्यापुऱ्या इंग्रजांनी मांड्यांपर्यंत आलेले पांढरे शुभ्र डगले घातले होते. त्यांच्या खांद्यावर तांबड्या फितवा लावल्या होत्या. पायात अरुंद विजारी आणि पायमोजे होते. टोपीवाल्यांनी आणलेल्या दुभाषाकडे पाहिले. दुभाषा मुजरा करून म्हणाला, राजे, आपण बंदराबाहेर आला आहात हे समजताच आपल्या भेटीसाठी हे इंग्रज व्यापारी आले आहेत. एक एक टोपीवाल्याची ओळख दुभाषा करून देत होता. हे गिफर्ड, हे हेनरी रेव्हिंग्टन. राजांनी मानेने त्यांच्या अभिवादनाचा परत स्वीकार केला. राजे हसून म्हणाले, आम्ही न बोलवता आपणहून साहेब मजकूर आले. आम्हाला आनंद वाटला. रेव्हिंग्टन म्हणाले, आपली मैत्री आम्हाला व कंपनीला मोलाची वाटते. दुभाषा भाषांतर करीत होता. राजे म्हणाले, असं? तसा आमचा परिचय आहेच. साहेब बिथरले. राजे हसून म्हणाले, मिरजेचा तह झाला. आपला जप्त केलेला माल आणि पकडलेले लोक आम्ही बाईजच सोडले. कैद केलेले गिफर्ड हेच ना? रेव्हिंग्टन हसला. तो म्हणाला, हे उपकार आम्ही कसे विसरू? राजे संतापले. काय कोडगी जात आहे ही बेशरम? एवढी जाणीव होती तर मिरजेच्या तहाची शाई कागदावर वाळायच्या आत तोफा घेऊन पन्हाळ्यावर का गेलात? एवढी शब्दाची चाड होती तर रणांगणावर तुमचं निशाण फडकवताना लाज वाटली नाही? विजेचा लोळ उतरावा तसा भास झाला. रेव्हिंग्टन रुमालाने तोंड पुशीत म्हणाला, गैरसमज होतोय राजे. चुप, आम्ही सांगतो तुम्ही पन्हाळ्याला का आलात ते. सिद्धी जोहरचा बळकट वेडा तुम्हाला माहीत होता. शास्ताखान आमच्या मुलुखात उतरला आहे हे तुम्हाला माहीत होतं. शिवाजी संपला असं तुम्हाला वाटलं आणि तुम्ही तोफा घेऊन उरलेले कार्य करायला धावलात. राजांची संतप्त नजर हेनरी रेव्हिंग्टनकडे वळली. रेव्हिंग्टन, तुम्हाला फार दूरचं दिसतं हो ना? तुमच्या जवळ दूर अंतराची वस्तू अगदी जवळ दिसणारं साधन आहे म्हणे ते.
घेऊन पन्हाळ्याला आला होतात ना. मध्येच दुभाषाकडे वळून राजे म्हणाले, दुभाषे, आमच्या प्रत्येक शब्द टोपीवाल्यांना जशाच तसा सांगा. पूर्ववत रेमिंग्टनवर नजर वळवीत राजे म्हणाले, हं साहेब, तुम्हाला फार दूरचं दिसतं यावर आमचा विश्वास नाही. तसं असतं तर असे वागला नसतात, ही पाळी तुमच्यावर आली नसती. राजे क्षणभर खिन्न झाले. दुसऱ्या क्षणी तिरस्काराने म्हणाले, हाच तुमचा व्यापार उद्यम आहे? यासाठी तुमचा मुलूक सोडून आलात आणि कसला व्यापार करता? मालाचा की देशाचा? तुमचा हा व्यापार असेल तर तो आम्हाला परवडायचा नाही. आम्हाला एक दिवस पश्चाताप करायला लावी. तो आम्हाला एक दिवस पश्चाताप करायला लावी. रेमिंग्टनकडे पाहत राजे उठले. ते म्हणाले, नाही, तुम्हा क्षमा होणे नाही. राजे, आपण म्हणाल ती खंडणी. रेमिंग्टन चाचरला. खंडणी? काय उपकार करता काय? राजे त्वेषाने आसनावरून उठले आणि ओरडले, या हरामखोरांना गिरफ्तार करा. आपला बावटा फडकावून आमच्यावर गोळे उडवल्याचं प्रायश्चित्त त्यांना आणि त्यांच्या कंपनीला मिळायला हवं. राजे सामियाना बाहेर पडले. त्यांनी आपल्यासह फौजेसह राजपुरात प्रवेश केला. ज्या व्यापाऱ्यांनी खंडणी दिली होती तेवढे वगळून बाकी सर्व सावकार आणि व्यापारी यांना संपूर्ण लुटण्याची आज्ञा राजांनी दिली. राजांचे लक्ष इंग्रजांच्या वखारीकडे गेले. तटबंदीने बंदिस्त असलेल्या वखारीकडे बोट दाखवून राजांनी आज्ञा दिली, टोपीवाल्यांची ही वखार पुरी लुटा. कुदळी लावून खंती करून लूट करा. जेवढी टोपीवाले सापडतील तेवढे गिरफ्तार करा. कुणी शस्त्र उगारलं तर त्याची गय न करता सरळ कत्तल करा. संतापलेल्या राजांचा आवाज एकदम नरम बनला. ते आपल्या शेजारच्या हवालदाराला म्हणाले, बाळाजी, आवजी नामक माणसाचा जारीने तपास करा. त्याचा शोध करून त्याला आमच्या समोर हजर करा. राजापूरची लूट सुरू झाल्याचे पाहून राजे परत शामियानात आले. सायंकाळपर्यंत लूट चालली होती. लुटीचा माल राजांच्या समोर येऊन पडत होता. शामियाना बाहेर लुटीच्या इतर सामानांचे ढीग लागले होते. पितळ, शिशे, तांबे, लोखंड, कथील, काच, सुवर्ण, चंदन, कस्तुरी, केशर, नाना प्रकारची औषधं, गेंड्यांची शिंगे, राळ, शिलाजीत, मेण, मसाल्याचे नाना जिन्नस लुटीमध्ये होते. राजापुरातील वखारींच्या गाड्या, घोडे, बैल जप्त करून लुटलेला माल आणि अगणित संपत्ती बंदोबस्तात राजांनी गडावर पाठवून दिली. वखारीचे सर्व इंग्रज कैद केले गेले होते. रेमिंग्टनला व त्याच्या साथीदारांना सोनगडाला कैदेत ठेवण्याचा हुकूम दिला. इतर इंग्रजांना दुसऱ्या गडावर कैदेत टाकले. शिवाजीच्या क्रोधाचे पहिले प्रत्युत्तर इंग्रजांना आले. राजे वाट पाहत होते. हवालदार आत आला आणि त्याने वर्दी दिली. हुकमाप्रमाणे बाळाजी आवजीला आणले आहे. राजे अधीर होऊन म्हणाले, त्याला आमच्या समोर घेऊन या. आम्ही त्याचीच वाट पाहत होतो. बाळाजी आवजीला आणले गेले. राजे त्या तरुणाकडे पाहत होते. बिचारा घाबरून थरथरत कापत होता. राजांच्या कानावर श्रीचे रडणे पडले. त्यांनी विचारले, कोण रडतंय? बाळाजीची आई आहे महाराज. त्यांना आत पाठवा. एका वृद्धा धावतच आत आली. तिच्याबरोबर तिघे होते. त्या बाईने एकदम राजांचे पाय धरले. ती म्हणाली, राजे, आम्ही गरीब, आमच्याजवळ काही नाही हो. राजांनी त्या वृद्धला उठवले. ते म्हणाले, आई, काळजी करू नका. आम्ही तुमच्या बाळाजीला कामासाठी बोलावलं आहे, गुन्हा केला म्हणून नव्हे. त्या बाईला धीर आला. ती म्हणाली, राजे, काय सांगू माझी कर्मदशा. माझे मालक सिद्धीकडे दिवाण होते. सिद्धीची मर्जी फिरली. त्यांनी माझ्या मालकांना, दिरांना मारलं आणि मला माझ्या 3 मुलांना गुलाम म्हणून विकायला पाठवलं. राजे, खलाशांना माझी दया आली. त्यांनी आम्हाला मस्तकाला न देता राजापूरला आणलं. इथं माझा भाऊ व्यापार करतो. त्याचं नाव विसाजी शंकर. त्यानं ओळख न दाखवता आम्हाला विकत घेतलं. त्याच्याच आश्रयानं आम्ही पोरं जगलो. ती पाळी आता येणार नाही, राजांनी आश्वासन दिले. व मागे उभ्या असलेल्या प्रौढ गृहस्थाकडे वळून राजांनी विचारले, तुम्ही यांचे भाऊ विसाजी शंकर ना? जी. व्यापार करता? होय महाराज. राजे खेळकरपणे म्हणाले, मग तुमची ही लूट झाली असेल? नाही. नाही महाराज. का झाली नाही? मी आधीच खंडणी भरली महाराज. असं? राजे चिटणीसांना म्हणाले, चिटणीस, यांची खंडणी परत करा. ही आपली माणसं आहेत. यांना कौल देऊन कसली तकलीफ होत नाही हे पहा. बाळाजीकडे वळून राजे म्हणाले, बाळाजी, इथले जुलूम, अत्याचार यांचं जे पत्र तुम्ही आमच्याकडे रवाना केलं त्याची खात्री तुमच्या मातोश्रींच्या कथा ऐकून झाली. ते पत्र तुम्हीच लिहिलंत ना? जी. तुमचं हस्ताक्षर आम्हाला आवडलं. आम्ही नुसत्या धनासाठीच मोहिमा करतो असं नाही. आमच्या राज्याकरता तुमच्यासारख्या गुणी माणसांचीही जरूर भासते. तुम्ही आमच्या पदरी यावं अशी आमची इच्छा आहे.
ते माझं भाग्य समजेल महाराज. बाळाजींनी पाय शिवले. राजे म्हणाले, उठा, तुम्ही, तुमचे बंधू आणि तुमच्या आई सर्व मिळून राजगडावर चला. चिटणीस यांना खर्चाची रक्कम द्या, राजगडावर तुमचं काम सांगू. राजांना बाळाजी, आवजी, दप्तरी आल्याचे समाधान वाटत होते. राजापूरची व्यवस्था लावून राजे तळ उठविण्याचा विचार करीत होते. हातासरशी पुढचा मुलूक काबीज करण्याचा त्यांचा इरादा होता. तोच संगमेश्वराहून विटोजी आल्याची वर्दी आली. विटोजी सांगत होता, त्यावर राजांचा विश्वास बसत नव्हता. विटोजी सांगत होता, संगमेश्वरला आपल्या हुकुमाप्रमाणे तानाजीची व पिलाजीरावांची फौज तळ देऊन होती आणि फौज बेसावध असताना रात्री अचानक पालवनचे राजे जसवंतराव यांनी व शृंगारपूरच्या सुरव्यांनी छावणीवर हल्ला केला. 3 तास लढाई चालली. तानाजीनं शर्तीने लढत दिली. पहाट होत असता सुरवे पळून गेले. या सुरव्यांना राजांनी अभय देऊन संगमेश्वराच्या छावणीवर लक्ष ठेवायला सांगितले होते. सुरव्यांनी फार चांगले लक्ष ठेवले. ती बातमी समजताच राजांनी राजापूरचा तळ उठवला आणि ते माघारी वळले. राजांनी संगमेश्वर गाठले. राजे तळावर येत आहे ते कळताच तानाजी पुढे आले. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. राजे साऱ्यांचे कौतुक करीत होते. सुरव्यांच्या हल्ल्याला ज्या धैर्यानं लढत दिली तिचा अभिमान राजांनाही होता. राजांनी विचारले, तानाजी, तुम्ही भेटलात, पण आमचे दुसरे सेनापती पिलाजीराव कुठे आहेत? तानाजी हसला. साऱ्यांच्या चेहऱ्यावर ते हसू होते. तानाजी म्हणाला, राजे, ते तुमच्या मोर यायला असतात. का? त्यासनी मी दगडाला बांधलं म्हणून. दगडाला बांधलं? राजांनी आश्चर्याने विचारले, पण का? राजे, रातीचं गनिम अचानक उतरलं. सारी छावणी बेसावत. काय होतंय, कोण आलं, कळीपातूर जरा गोंधळ झाला. आणि काय, पिलाजी नीलकंठाला सांगायला म्हणून गेलं तर गडी पसार. पसार म्हणजे? बामण लागला की पळायला. मग काय करणार? तसा गेलो आणि पळणाऱ्या पिलाजीला गाठलं. म्या म्हणालो, अरे इथं सारी आपली माणसं रगट सांडतात आणि पळतोच कुठे? पर एकच ना. मग घेतलं वालं आणि बांधला दगडाला. म्या म्हणालो, बघ कशी लढाई असती ती. सारे हसले, पण राजे गंभीर होते. ते म्हणाले, पिलाजीरावांना बोलवा. थोड्या वेळाने शर्मिंदा झालेले पिलाजी समोर येताना दिसला. पिलाजी म्हणजे पुरंदरच्या निळकंठरावांचे वंशज. राजांनी पुरंदर घेतल्यानंतर ते घराणे राजांच्या पदरी होते. जवळ येऊन पिलाजीरावांनी मुजरा केला. त्या राजे त्यांना जवळ घेऊन पाठीवर थोपटीत म्हणाले, पिलाजीराव शरमायला ना. पहिल्या लढाईत हे असंच होतं. आम्ही अफजलवध केला. यश घेऊन गडावर आलो तरी आमच्या अंगाचा कापरा गेला नव्हता. तानाजी, पुढे प्रसंग येऊ दे. बघा आमचे पिलाजी केवढी तडफ दाखवतात ते. ताज्या दमाची मुलं छाती भरवून घ्यायला लागते. राजे शृंगारपूरच्या सूर्यराव सुरव्यांवर फार संतापले होते. ते तानाजीला म्हणाले, तानाजी, सुरवे कुठे आहेत? काही खबर? राजे, ते शृंगारपूरलाच गेलं. फौज घेऊन तिथंच आहे. बेत काय? राजांनी विचारले. बेत? तानाजी त्वेषाने म्हणत. राजे, हुकूम नव्हता म्हणून गप्प बसलो, नाहीतर एक डाव मला शृंगारपूर बघायचं होतं. ते नंतरही बघायला मिळेल तानाजी. हे सुरवे सावंत आपली माणसं चुकली तरी सुधारतात का ते पाहायला हवं. त्यांना संधी मिळायला हवी. मग ती दिली साचकी. पन्हाळ्याला हे दोघं बी तलवार घेऊन उठले. ते मनात ठेवलं नाहीसा. उलट त्यासनीच छावणीवर नजर ठेवायला सांगितलं असा. चांगलं भांग फेडलं त्याने. सबुरीने घे तानाजी. जे जसवंतराव झालं ते सुरव्यांचं करायला अवघड जायचं नाही, पण अजून संधी देऊ. राजांनी आपला वकील सूर्यांकडे पाठवला. राजांचा निरोप होता. सूर्यराव, कारण नसता तुम्ही विश्वासघाताने आमच्या छावणीवर हल्ला केलात. याचे आम्हाला दुःख आहे. हे वर्तन अक्षम्य आहे. असे असूनही आम्ही ते मनावर घेत नाही. आमच्याशी बेईमानी करणाऱ्या जसवंतरावाला तुम्ही आश्रय दिला आहे. त्या जसवंतरावाचा मुलूक काबीज करण्यासाठी आम्ही सिद्ध झालो आहोत. आमचा निरोप पोहोचताच तुम्ही आम्हास पालीस येऊन मिळावे. आमच्या मनात काही राहणार नाही. राजांनी उदार मनाने हा निरोप पाठवला. सूर्यरावाने वकिलांना तुम्ही पुढे जा, आम्ही मागोमाग येतो म्हणून निरोप पाठवला. राजांनी आपले सर्व सैन्य पालीकडे वळवले. पालीचा जसवंतराव तर केव्हाच सूर्यराव सुरव्यांच्या आश्रयाला गेला होता. पाली काबीज झाली. तिथला चित्रदुर्ग ताब्यात येऊन राजांनी त्याला मंडणगड हे नाव दिले. नव्या नेमलेल्या गडकऱ्याला त्यांची तटबंदी करून घ्यायला सांगून राजे पुढे निघाले. पालीचा मुलूक ताब्यात घेतला तरी सूर्यराव आला नाही. राजांचा सारा संयम सुटला. ते म्हणाले,
सुरव्यांची ही घमेंड तानाजी म्हणाला, तेच खरं. यांना माणसासारखं वागवून चालत नाही, त्यांना गुरासारखंच वागवला पाहिजे. तीच त्यांची लायकी आहे. आणि जसवंतरावांचं काय? तानाजीने विचारले. राजे हसले, म्हणाले, जसवंतराव सुरव्याच्याच ठिकाणा राहणार नाही तर त्यांच्या आश्रयाला गेलेले जसवंतराव काय सुटतात? तानाजी, पुराणात एक कथा आहे. इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा. जन्मेजय राजानं सर्पयज्ञ केला. सारे होमात आले, पण तक्षक तो इंद्रामागे दडला. जन्मेजयाला जेव्हा ते कळलं तेव्हा त्यानं आज्ञा केली, इंद्रासह तक्षकाला बोलवा. पालवन कर आणि त्याचे इंद्र सुरवे दोघांचीही गत आता तीच होणार आहे. उन्हाळ्याचे दिवस. कोकण भाग पुष्कळ उकाडा होता. राजे पालखीतून जात होते. फौज प्रभावळीकडे चाल करीत होती. राजे प्रभावळीजवळ पोहोचले तरी कुठे प्रतिकार झाला नाही. राजे पालीकडे गेले हे कळता सुर्वे बेसावत झाले. त्यांनी गोळा केलेली फौज सोडून दिली आणि त्यानंतर शिवाजी येतो ही बातमी सुर्व्यांना मिळाली. जसवंतरावाचे आणि सूर्यरावाचे बळ सरले. बातमी येताच आपली चीजवस्तू, घरची माणसे घेऊन दोघे शृंगारपूर सोडून जीव घेऊन पळून गेले. राजांना ही बातमी समजली ते उद्धारले. भ्याड नामर्थ! राजांनी शृंगारपुरात प्रवेश केला. त्या ओसाड गावातून राजे सुरव्यांच्याच वाड्यात गेले. वाड्याचा फौजेने कब्जा घेतला आणि राजे वाड्यात शिरले. समोर सुरव्यांचे उच्चासन मसनद होते, पण तिचा मालक केव्हाच पळून गेला होता. राजांनी त्वेषाने ती गादी लाथेने उडवली. राजे म्हणाले, आता सुरव्यांना परत या गादीची जरुरी पडणार नाही. राजांनी शृंगारपूर आणि प्रभाव ही सुरव्यांची दोन्ही ठाणी काबीज केली. प्रभावळीचा सुभा त्र्यंबक भास्करांना सांगून राजे राजगडाच्या वाटेला लागले. कोकणची मोहीम आटोपून राजे राजगडावर येत होते. राजांनी येताना महाड 2 दिवस मुक्काम केले. देवदर्शन घेतले आणि विश्रांती घेऊन ते राजगडावर आले. उन्हाळा संपला. मृग आला. गडावरील झडी बांधून घेतल्या गेला. पावसाळ्याचे सर्व सामान लाकूड फाटा गडावर भरला जात होता. पूर्वेकडचे वारे थांबले होते. पश्चिमेकडची झड सुरू झाली. काळ्या ढगांची छपरी पूर्वेकडे सरकू लागली आणि एके रात्री पाऊस पडू लागला. पागळ्या झडू लागल्या. पावसाने जम बसवला. उसंत न देता पावसाच्या सरी कोसळू लागल्या. गडाचे वातावरण कुंदावले. राजे या उसंतीत झालेल्या मोहिमांचे तपशील, खर्च, जमादार खाण्याचे हिशेब समजावून घेत होते. एके दिवशी मोरोपंतांनी येऊन सांगितले, राजे, आपल्या आज्ञेप्रमाणे श्री भवानीची मूर्ती तयार झाली आहे. आपली आज्ञा होईल तर गडावर आणण्याची व्यवस्था होईल. राजे आनंदले. ते म्हणाले, ज्याचा ध्यास लागतो अशी कोणतीही गोष्ट तुम्हा सांगावी. मग ती तटाची तटबंदी असो, आमच्या निवासाचा वाडा असो, राजकारणाचा गुंता असो किंवा आमच्या श्रद्धेची बाब असो. तुम्हाला सांगितलं की आमची इच्छा पुरी झालीच असं आम्ही समजतो. मोरोपंत म्हणाले, असं आपल्याला वाटतं याकरता आनंद नाही. राजांनी सांगितले, पंत, चांगला दिवस पहा. श्री भवानीची मूर्ती वाजत गाजत गडावर येऊ दे. आमच्या बरोबरच साऱ्यांना दर्शन घडेल. जशी आज्ञा. आणि हे पहा, तो बाळाजी औजी आला आहे ना? कसा आहे? तल्लख बुद्धी आहे, हस्ताक्षर नामी आहे. थोड्याच दिवसात कारभार पाहून तयार होईल. आमची तीच अपेक्षा आहे. त्याला आणि त्याच्या घरादाराला काही उणे पडू देऊ नका. जशी आज्ञा. सकाळपासून वाड्यात गडबड सुरू होती. मुतपाकखान्यात 5-25 बाया पूर्णाच्या पोळ्या लाटीत बसल्या होत्या. सगळ्या वाड्याची स्नाने सूर्योदयाबरोबरच झाली होती. वाड्याच्या सदरेत साफसफाई चालली होती. बाहेर उघडीप होती. वाड्यात सारखी वर्दळ होत होती. राजे संभाजी राजांसह बाहेर पडले. मोरोपंत वगैरे माणसे गडाखाली गेली होती. राजे आपल्या माणसांसह गड उतरत होते. सूर्योदयानंतर थोड्या वेळाने राजे गडाखाली पोहोचले. मोरोपंतांनी गडाखाली मोठा थाट मांडला होता. भव्य सुशोभित पालखीभोवती अब्दागीर चौऱ्या घेऊन लोक उभे होते. एका पांढऱ्या शुभ्र घोड्याला सजवले होते. पायात चांदीचे तोडे, गळ्यात रौप्य कोयरीच्या माळा घातलेले ते उमदे जनावर पोतदाराच्या हातात उभ्या जागी पाय नाचवीत होते. भजनी, दिंड्या करणे, शिंगे, वाजंत्री यांचा थाट पालखी बरोबर होता. राजे पालखीजवळ गेले. पालखीत देवी भवानीची मूर्ती ठेवली होती. काळ्याभोर दगडाची, अष्टभुजा, शांत नजरेची. राजांची नजर मूर्तीवर खिळून राहिली. राजे उद्गारले, सुरेख. पालखी उचलली गेली. गुलाल उधळला गेला. उदे ग अंबे उदे. सारे वातावरण भरून गेले.
टाळ मृदुंग खणखणू लागले, भजनाचे सूर उठू लागले. सर्वांपुढे घोडा होता, त्याच्या मागे वाजंत्री होते, पाठीमागे भजनी दिंड्या उभ्या होत्या. पालखीला सुरुवातीला 5 पावले राजांनी खांदा दिला. पालखी मागून सारे सरदार मावळे राजांच्या बरोबर अणवाणी चालत होते. पालखी संजीवनी माचीवरील देवळासमोर आली. राजांनी देवीला नारळ ठेवला. तेथून पालखी चालू लागली आणि जोरदार पावसाची सर आली. राजांच्यावर अब्दागीर धरायला हशम धावला. राजे म्हणाले, अरे नको, मोहिमात भिजतो, एकदा देवीच्या आशीर्वादात भिजू दे. निसर्ग सुद्धा देवी भक्तच आहे. अशा प्रसंगी तो 4 फुलं उधळल्याखेरीज कसा राहील? पालखी गडावर आली. बालेकिल्ल्यात ती आली आणि पालखीचा नूर बदलला. पालखी समोर वीर उतरू लागले. करतांड्याच्या तलवारावर दांडपत्त्या विटा तलवार फिरू लागली. पालखीची गती पावला पावलाला मंद होऊ लागली. पावसाच्या सरीत भिजलेल्या कपड्यांवर गुलाल फाकू लागला. पालखी प्रथम चौकात आली. मूर्ती सदरेवर आणली गेली. जिजाबाईंनी व राणी परिवाराने पालखीची खणा नारळाने ओटी भरली. रात्री देवीच्या गजरात देवीची गाणी वाड्यात घुमली. संबळ तुणतुण्याच्या आवाजात आणि पालोत्यांच्या प्रकाशात पहाट झाली. राजांनी मोरोपंतांना देवीची स्थापना करण्याची आज्ञा दिली. मोरोपंत म्हणाले, महाराज, पावसाचे दिवस, आपल्याला उसंत नाही. उसंत मिळाली की स्थापना करू, तोवर पावसाळाही संपेल. मोरोपंत, आम्ही संकटात भिजत असता देवीनं विलंब न करता आमचं रक्षण केलं आणि आम्ही देवीच्या स्थापनेला खोळंबून ठेवायचं. जशी आजवरची संकट तिच्या आशीर्वादानं टाळली, तशीच पुढचीही टळतील. या कामाई तिरंगाई नको. देवी स्थापनेचा सोहळा पाहायची आमची फार इच्छा आहे. त्यासाठी मन आतुर आहे. प्रतापगडावर मंदिर पुरे होत आले होते. पालखी सन्मानाने प्रतापगडाकडे रवाना झाली. बरोबर मोरोपंत गेले. देवी स्थापनेचा दिवस झाला. भर पावसातही राजगडावरून प्रतापगडाकडे मेणे निघाले. राजे सहकुटुंब सहपरिवार प्रतापगडावर गेले. मोठा उत्सव करून राजांनी देवीची स्थापना केली. देवीचा प्रसादाने भोसल्यांचे भूषण म्हणून राजांनी कवड्यांची माळ धारण केली. राजे स्वतः देवीचे भोपे बनले. देवी स्थापना करून राजे राजगडावर परतले.